आई, चहा घ्या पटकन. अहो आई, चहा घ्या ना, तो थंड झालाय. अगं हो घेते. किती वेळ झाला मी ठेवलाय आणि अशा गप्प गप्प का आहात? काय झालंय का? काय सांगू पोरी, अगं सांगून काय होणार आहे. तुम्ही आधी सांगा मला काय झालंय, मग मी बघते काय करायचं ते. अगं आज मला माझ्या आईची खूप आठवण येते. तिच्याशी खूप बोलावंसं वाटते. तिला सगळं मनातलं सांगावंसं वाटतं. आई अहो, अशा रडताय काय? अगं मला तिच्या मांडीवर ना डोकं शांत ठेवून असं झोपावंसं वाटतंय बघ. तिच्याकडून तेल लावून घ्यावंसं वाटतं. तिला सगळं मनातलं सांगावंसं वाटतं. पण हे सगळं करायला आज आईच नाहीये ग. अहो आई, अशा रडून कसं होणार आहे? मला सांगा, तुम्हाला कोण काय बोललं का? म्हणजे बाबा काही बोलले का? का हे काही बोलले तुम्हाला? नाही ग, आईची आठवण यायला कुणी बोलायला कशाला हवंय, ती येतेच ना आपोआप. अगं पोरी, खूप काय बोलायचंय ग मला आईशी. जेव्हा आई होती तेव्हा मला तिच्याकडे जाता नाही आलं. पोरा बाळांमध्ये माझा संसारात सगळा वेळ इथंच गेला आणि आता आई नाही आणि गेली 10 वर्ष झाली मी या प्रेमाला मुकले ग. आई अहो, अशा तुम्ही रडू नका. तुम्हाला माहिती आहे ना, मी तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. आणि तुम्हाला आईची आठवण येते ना, तुम्ही माझ्याशी मन मोकळं करा. एक आई एका मुलीसाठी जे जे करते ना, ते सगळं करेन मी तुमच्यासाठी. आणि तुम्ही प्लीज, तुम्ही अशा रडू नका हो. अगं तू आई म्हणून सगळं करशील ग, पण आई नाही होऊ शकणार ना. अहो आई, मला माहिती आहे मी आई नाही होऊ शकत. कारण बाईचं घर जरी सुटलं तरी तिच्या आयुष्यात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. आणि बाईचा सगळा जन्म जरी गेला ना निघून, तरी शेवटच्या श्वासापर्यंत तिला आईची गरज भासतेच. अगं म्हणूनच तर ग पुरी, आईशिवाय आपलं सगळं आयुष्यच अपूर्ण आहे. मागू कसा मी तन मागू